नमस्कार मंडळी. आजची कथा जरा वेगळी आहे. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात, कधी चुकीच्या कधी बरोबर. आपण केलेल्या चुकीच्या गोष्टींची आपल्या मनाला गिल्ट लागते, त्याचा आपल्याला पश्चाताप होतो. निसर्ग नियमानुसार त्याचं प्रायश्चित्तसुद्धा करावं लागतं, शिक्षा भोगावी लागते. पण माणूस म्हटलं की चुका होणारच, कधी जाणून बुजून कधी मुद्दामून. पण आपण केलेल्या चुकांची जबाबदारी घेण्यातच शहाणपणा असतो. प्रायश्चित्ताबरोबर आपल्या मनाला पटेल, योग्य वाटेल अशी शिक्षासुद्धा आपण आपल्याला जरूर करून घ्यावी लागते. पण ती शिक्षा शरीरापेक्षा मनाला हवी. आपण एखादी गोष्ट चुकीची करतो कारण त्यात आपला वैयक्तिक स्वार्थ असतो. आपल्याला सुख हवं असतं, दुःख टाळायचं असतं. आज दुःखाबद्दलचा एक वेगळाच दृष्टिकोन मी आपल्यासमोर मांडणार आहे. खरं तर आपल्या कुणालाच दुखणं किंवा दुःख नको असतं, पण खरं सांगू का, आयुष्यात ते खूप जरुरी असतं. समजा एखाद्या पेशंटला दुःख किंवा वेदना झालीच नाही, तर योग्य वेळेस तो योग्य उपचार करणार नाही, कारण ती वेदना म्हणजे इंडिकेशन असतं. म्हणजेच आपल्याला उपचाराची गरज आहे हेच त्याला कळणार नाही, आणि तो आजार त्याचं शरीर पोखरून टाकेल आणि मग मृत्यू अचानकच येईल. जसं शरीराचं तसंच अगदी मनाचं. आपण फक्त सुखाचे भोग भोगत राहिलो तर दुःख भोगायची सहनशक्ती आपल्यात कधीच येणार नाही. सगळ्यात मोठी शक्ती सहनशक्ती. वेदनारहित जीवनाने आपण आपलाच सर्वनाश करून घेऊ. म्हणूनच स्वतःहून दुःखाचा स्वीकार करायचा. पण म्हणजे नेमकं काय करायचं? आपण भोगत असलेले भोग थोडे कमी करून समाजासाठी आपल्या ज्ञानाचा, धनाचा, श्रमाचा काही हिस्सा त्याग करायचा, निस्वार्थ बुद्धीने. माणसाला भोगाची सवय लावावी लागत नाही, ती त्याला उपजतच असते. खरी सवय लावावी लागते ती त्यागाची. भोगामुळे, सुखामुळे आपल्या हातून खूप चुका घडत असतात. त्यागाने त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं असतं. कारण आयुष्यात जे कोणतं संकट आहे, दुःख आहे, चिंता आहे, त्यापासून पळता येत नाही. इच्छेने किंवा नाईलाजाने त्याला सामोरं जावंच लागतं. मग अशा वेळेस काय करायचं? आपल्या मनाला आणि मेंदूला ट्रेन करायचं. कसं तेही सांगते. आयुष्यात जे काही संकट, दुःख, वेदना येईल तेव्हा फक्त हे 4 शब्द म्हणायचे: हे मी सांभाळू शकतो. आय कॅन मॅनेज इट. करून पहा. मेंदूला आणि मनाला आय कॅन मॅनेज इटची सवय लावून पहा. म्हणजे दुःखाचं दुःखपण आणि भीतीचं भित्रेपण उरतच नाही. भोगाची आणि त्यागाची परिसीमा काय असते हे सांगणारी ही आजची कथा आहे. कथा तुम्हाला आवडेलच, यात काही वाद नाही. कमेंट करून तसं जरूर कळवाच मला. खरं तर सबस्क्राईब करा असं रोज रोज सांगायला आवडत नाही मला, पण तुम्ही सबस्क्राईब करतच नाही बुवा, म्हणून रोज आठवण करून द्यावी लागते. सबस्क्राईब केल्याशिवाय चॅनल ग्रो होणार नाही, आणि मला आपलं हे चॅनल खूप ग्रो होताना पाहायचं आहे. तेव्हा कथा आवडत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, हाईप करा, लाईक करा, आणि बाकी काहीच केलं नाही तरी चालेल, पण कमेंट मात्र जरूर करा. आजच्या कथेचं नाव आहे वाल्मिकी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. पिशवीतून आणलेली दक्षिणा, प्रसाद, फळं गुरुजींनी बायकोसमोर परातीत उपडी केली. अरुंधतीने तेवढ्याच भक्तिभावाने त्याला नमस्कार केला. त्यातली 2 फळं फक्त बाजूला केली आणि दक्षिणेचे पैसे मोजून घेतले. 51 रुपये आले होते. तेवढे तिने डब्यात ठेवले. बाकी प्रसाद समोरच्या टोपलीत रचून ठेवली. आज बरीच फळं आली? अरुंधतीने विचारलं. हो, कुणाकुणाचे अभिषेक होते, पूजा होत्या, म्हणून आज देवाची कृपा जरा जास्त झाली. हसत हसत गुरुजी म्हणाले. 2 फळांपैकी 1 फळ अरुंधतीने मग आदिनाथ समोर ठेवलं. खाऊन घे, उपाशी राहून काय होणार आहे रे, त्या म्हणाल्या. तो अजूनही गुडघ्यात डोकं खुपसून बसला होता. अरे,
अरुमाने काय सांगितलं? घे खाऊन. शरीराला त्रास देऊन मनाच्या वेदना कमी होणार आहेत का? गुरुजींनी असं विचारताच त्याने गुडघ्यामध्ये खुपसलेलं डोकं वर काढलं आणि भिंतीला टेकलं. नुसता विचार करून काय होणार आहे? विचाराबरोबर योग्य ती कृती नको का? गुरुजींनी विचारलं. काय कृती करू? सगळीच कर्म चुकली आहेत माझी. मोहाने आंधळा झालो, मदांध झालो. पुढे आलेल्या वळणावरून आता मागे तरी कसा जाऊ? आदिनाथ म्हणाला. रस्ता चुकला एवढं कळलं ना, मग तिथेच उभं राहण्यात काय अर्थ आहे? पुढे जाऊन चुकीचं ध्येय गाठण्यापेक्षा मागे वळलेलंच बरं नव्हे का? हो, आता पुन्हा तेच सहप्रवासी भेटतील की नाही हे मात्र सांगता यायचं नाही. पण जर भेटलेच तर त्यांची मनापासून माफी माग. अरे, क्षमेत खूप मोठी शक्ती असते. गुरुजी म्हणाले. नाही गुरुजी, मी वसुधाला फसवलंय. मी तिचा गुन्हेगार आहे. ती मला कधीच स्वीकारणार नाही. नको नको ते आरोप केलेत मी तिच्यावर, तो म्हणाला. ती स्वीकारेल की नाही त्याआधीच तू स्वतःला कशाला धुतकारतोयस? ती काय करेल हे तू ठरवू नकोस. आपलं चुकलं हे समजतंय ना, मग न डगमगता न घाबरता माफी मागायलाच हवी. चांगला बदल हवा असेल तर पहिल्यांदा आहे त्या गोष्टी स्वीकारायलाच हव्यात. आपलं मन म्हणजे कचराकुंडी नव्हे रे. दुर्गंधी सडक्या भावनांचा कचरा तिथे साठला असताना वरून सुगंधी अत्तर लावता यायचं नाही. आधी ती सगळी घाण बाहेर फेकून द्यावी लागेल. मुळात ती घाण मी स्वतःमध्ये भरून ठेवली आहे, साचवून ठेवली आहे, हे आधी मान्य करावं लागेल. इतक्या दिवसांचा, महिन्यांचा, वर्षांचा कचरा एका क्षणात साफ होत नाही बाळा. हळूहळूच त्याच्यावर काम करावं लागतं. आणि तू त्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी असं मला वाटतं. हे पहा, इथे येऊन आज जवळजवळ तुला 10 दिवस झाले आणि घर सोडून जवळजवळ 2.5 महिने. तुझ्या पश्चात वसुधाची काय हालत झाली असेल याचा कधीतरी विचार केलास का रे? अरे, या सगळ्यात त्या पोरीचा काय दोष? मला वाटतं तू परत जायला हवंस. गुरुजी असं म्हणताच त्याने जरा नाराजीनेच गुरुजींकडे पाहिलं. मीही तुम्हाला जड झालोय का? झालोच असणार. का होऊ नये? 10 दिवस नुसता बसून खातोय मी. मी लवकरात लवकर इथून निघून जाईन, पण पुन्हा घरी परत जायला सांगू नका. माझ्याच्याने ते शक्य होणार नाही. मी खूप मोठं पाप केलंय. व्यभिचार तर स्वतः केला आणि त्या व्यभिचारातून क्लीन चिट मिळावी म्हणून बायकोला दोषी धरलं. या पापातून माझी कधीच सुटका नाही, असं म्हणून तो रडू लागला. अरे, असं काय करतोस? तुझं 2 वेळेसचं जेवण आम्हाला जड नाही. आम्ही दोघे खातो, तेच तू खातोस. 2 भाकरी आणि वाटीभर भाजी दिल्याने मी काही भिकेला लागणार नाही. पण ज्या भट्टीतून मी तावून सुलाखून निघालो आहे त्या भट्टीत तुला फक्त दाहच सहन करावा लागू नये म्हणून सांगतोय रे बाळा. गुरुजींचं ते बोलणं ऐकून आदिनाथने आपले डोळे पुसले. म्हणजे काय गुरुजी? तुमच्याही आयुष्यात असं काही भयंकर घडलं होतं का? त्याने विचारलं. होय, तुझ्या आयुष्यात घडलं त्याहून भयंकर. तू ज्या चुका केल्यास त्याहून भयंकर चुका मी केल्या आहेत. पण त्या सगळ्याचं प्रायश्चित्त घेतलं आणि आपल्या आयुष्याचं भांडं पुन्हा एकदा लखलखीत केलं. मगाशी म्हटलं ना, आपलं मन कचरापेटी नव्हे रे. त्यात वाईट विचार, वाईट भावना, वाईट कृती भरून ठेवूच नयेत. आपलं मन म्हणजे फुलदाणी. निरनिराळ्या फुलांनी, सुगंधी पुष्पांनी त्याला सजवावं. आपल्याबरोबर इतरांनाही आनंद द्यावा. हे जेव्हा कळतं तेव्हा खरं आयुष्य बदलतं. पण गुरुजी, नेमकं काय झालं होतं तुमच्यासोबत? घाईघाईने आदिनाथने विचारलं. आदिनाथ, हे फक्त त्यांच्या आयुष्यात नाही, माझ्याही आयुष्यात घडलं होतं. खूप विचित्र आणि भयानक भूतकाळ आहे आमचा. ऐकलास तर कदाचित क्षणभरासाठी तुलाही आमची चीडच येईल. पण मग आमची बाजूसुद्धा कळेल. अरुमा असं म्हणताच त्याला अधिक आश्चर्य वाटलं. मग तर मला ऐकायचंच आहे अरुमा. मी तुम्हाला मा म्हणतो. तुमच्याबद्दल मला राग चीड कधीच येणार नाही. तुम्ही वात्सल्यमूर्ती आहात.
सांगा ना, काय घडलं होतं? कदाचित ते ऐकून माझ्या आयुष्याची दिशा बदलेल. त्याने विनवणी केली. सांगूया, पण त्याआधी हे फळ खाऊन घे आणि सोबत भाजी भाकरीसुद्धा. त्यानंतर बसून बोलू आपण. अरुमाचा युक्तिवाद गुरुजींना पटला. तेही किंचित हसले. अरुंधतीने मग 3 थाळ्यात भाजी भाकरी घेतली, फळं कापली, जेवण वाढलं. आदिनाथला आज उत्सुकता वाटत होती. कितीतरी दिवसांनी एक वेगळीच जाणीव त्याला होत होती. जेवायच्या आधीसुद्धा त्याने माठातलं थंडगार पाणी तांब्याभर पिऊन घेतलं. अंगणात जाऊन थंडगार पाण्याने तोंड धुतलं तेव्हा त्याला जरा फ्रेश वाटलं. त्याने जेवायला सुरुवात केली. अरुमा, माझी वसुधासुद्धा मेथीची भाजी अगदी अशीच करते, खोबरं पेरून, तो म्हणाला. तसं अरुमा आणि गुरुजींना हसायला आलं. हो ना, मग सावकाशीने जेव, पोटभर जेव आज तरी, अरुंधती म्हणाल्या. त्याच्या मांडीवर हात ठेवत अरुमा म्हणाल्या. जेवता जेवताच त्याला वसुधाची आठवण झाली. किती अन्याय केला आपण तिच्यावर. एक एक घासाबरोबर एक एक आठवणी ताज्या झाल्या. त्याला त्याचं गाव आठवलं. घरात 4 भावंड, ते 3 भाऊ 1 बहीण. बाबा लहानपणी वारलेले, आईने कष्ट करून 4घांना वाढवलेलं. घरची शेती बागायती, जरूर तेवढं शिक्षण घेतलं, पण दोन्ही भावांनी शेती बागायती सांभाळली. आदिनाथची स्वप्न मोठी होती. त्याला शहरात जायचं होतं. मोठ्या पदावर नोकरी करायची होती किंवा मोठा व्यवसाय तरी करायचा होता. पण मोठ्या पदावर नोकरी मिळवायला तसं शिक्षणही हवं असतं. जेमतेम ग्रॅज्युएशन झालेला, पण स्वप्न मोठी. शिक्षण झाल्यानंतर दोन्ही भावांनी आपल्याबरोबर शेती बागायती सांभाळ असं सुचवलं, पण त्याला तसं करायचं नव्हतं. शहरात जाण्यासाठी त्याचं मन ओढ घेत होतं. त्याने आईकडे विषय काढलाच. अरे आधी, त्या शहरात काय असतं? एवढ्याशा खोलीत संसार करावा लागतो. सकाळी लवकर घर सोडायचं, उशिरा घरी यायचं, सुख शांती ती नाहीच. गावाकडं बघ, पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येते. आजूबाजूला इतकं निसर्ग सौंदर्य असतं की मन कसं आनंदून जातं. देवळात शंखनाद होत्यात, समोर नदी हाय. मन त्रासलं की तळ्याच्या काठावर जाऊन बसावं. कवा वाटलं तर मित्रांबरोबर किल्ल्यावर जावं. शहरात तसं काय बी नाही. उगीच ती चकचकी दुनिया आहे. शहराचे विचार मनातून काढून टाक बाबा. पण आदिनाथला उलट वाटायचं. ही गावची दुनिया कसली? सारवलेलं अंगण, मातीच्या भिंती, पावसाळ्यात त्याला कुबट वास येतो. शहरात कसं सगळं चकचकीत. घरं छोटी असली म्हणून काय झालं, त्याला छान पेंट करून घेता येतं. घरात टीव्ही, फ्रीज, सगळं असतं. त्याने कुणाचंच काही ऐकलं नाही. मला शहरातच जायचंय, तिथेच नोकरी करायची आहे किंवा व्यवसाय करायचा आहे असं म्हटलं. भावांना खरं तर निर्णय पटला नाही, पण आता त्याला जायचंच आहे म्हटल्यावर त्यांनी अडवलं सुद्धा नाही. हातावर 20-25 हजार रुपये ठेवले. काळजी घे रे बाबा, तिथं चोरीमारी लय होती असं शिंदेंचा जावई सांगत होता. मोठ्या भावाने समजावलं. आईला मात्र वेगळीच चिंता लागून राहिली. आपल्या मुलावर, संस्कारांवर विश्वास असला तरी ती सगळी चकचकीत दुनिया. तिथे जाऊन आपला मुलगा बिघडेल, चुकीची व्यसनं लागतील, बाई बाटलीच्या नादी लागेल असं आईला वाटलं. आणि म्हणूनच तिने एक अट घातली. आधी, तुला जायचं असन तर लगीन करून जावं लागन. तिनेच मग तिला हवी तशी सून निवडली. मुलगी ओळखीचीच होती, पांडूमामांची मुलगी वसुधा. खरं तर आदिनाथला लग्न वगैरे भानगडीत पडायचंच नव्हतं, पण आईची अट असल्यामुळे त्याला होकार द्यावा लागला. वसुधा सुद्धा BA झाली होती. तिथे जाऊन तिला सुद्धा छोटी मोठी नोकरी करता येईल आणि आपल्या संसाराला हातभार लागेल असं वाटून मग त्याने होकार दिला. लग्न लागलं. अगदी 8 दिवसांनीच आपल्या बायकोला घेऊन आदिनाथ एसटीत बसला. मधल्या दादाचा एक मित्र मुंबईत भाड्याने राहत होता. त्याची दुसरीकडे सोय लागेपर्यंत ह्याला माझ्या घरी राहू देत असं तो म्हणाला. त्यामुळे उतरल्या जायचं कुठे हा प्रश्न तरी मिटला होता. एसटी ठाण्याला थांबली. तिथून विचारत ट्रेनने तो डोंबिवलीला पोहोचला. शहराचा संघर्ष काय असतो त्याची प्रचिती ट्रेनमध्ये झालेल्या
धक्क्याबुक्क्यांनी आली. तो एकीकडे, वसुधा दुसरीकडे, बॅग तिसरीकडेच. नशीब तरी पैसे अंगावरच ठेवले होते म्हणून. उतरेपर्यंत वसुधा बिचारी रडकुंडीला आली. अहो काय हे घाणेरडं शहर, स्त्रिया पुरुष काही आहे की नाही, सगळेच एकमेकांना धक्का मारतायत. आपण आपलं परत जाऊया. ती वैतागून म्हणाली. असं काय करतेस, इथे लेडीज डबासुद्धा असतो, पण अजून तुला सगळं माहीत नाहीये ना, म्हणून तुला माझ्याबरोबर चढवलं. हे ते एकदा सगळं शिकलीस की मग स्त्रियांच्या डब्यातून प्रवास करत जा. आता चल. त्याने तिचा हात धरला. रस्ता क्रॉस करताना तो स्वतःच गडबडत होता. कसं बसं तिला फरफटत त्याने रस्ता क्रॉस केला. पत्ता विचारत विचारत चिंतामणी हाऊसिंग सोसायटीपर्यंत पोचला आणि मग त्याने दादाच्या मित्राला फोन केला. वसंत दादा, आम्ही आलोय रे खाली, तो म्हणाला. अनायसे रविवारच होता. वसंताने शर्ट चढवला आणि तो बिल्डिंगच्या खाली आला. हातात बॅग आणि बाजूला नवविवाहित बायको, म्हणजे हाच आदिनाथ. वसंताने चटकन ओळखलं. त्याच्या खांद्यावर थोपटत तो म्हणाला, अरे आदिनाथ, कसा आहेस? बरा आहे दादा. चल चल, वहिनी बघ बिचाऱ्या कशा आखडून उभ्या राहिल्या आहेत. त्यांना फार त्रास झाला असेल नाही. वसंताने मग तिच्या हातातली बॅग घेतली. वसुधा गोंधळून असू द्या म्हणेपर्यंत तो पुढे चालू लागला. 2 मजले चालतच जावं लागलं. मग उजवीकडे वळावं लागलं. वसुधाने आधी डावीकडे पाहिलं. तिथे 5 खोल्या होत्या. उजवीकडे 5. त्यात सगळ्यात शेवटची खोली वसंतदादांची. हळूहळू चालत ते आत शिरणार तेवढ्यात खोलीतून धावत पळत आलेला मुलगा तिला येऊन धडकला. त्याचं डोकं तिच्या पोटावर इतक्या जोरात आदळलं की तिच्या पोटातून एक कळ गेली. सॉरी म्हणत तो धडाधड जिने उतरून खाली गेला सुद्धा. वसंतदादा मात्र त्या मुलाला मागून बोलत राहिले. अरे पिंट्या, अक्कल आहे की नाही रे, घरात पाहुणे आले आहेत, कसं वागायचं कळत नाही का तुला? पण ऐकायला तो थांबलाच कुठे होता. पिंट्या केव्हाच पळून गेला होता. फार लागलं नाही ना वहिनी? वसंताने विचारलं. नाही, ती बिचारी अगदीच गोंधळून गेली होती. पिंट्या वसंतदादांचा मुलगा इथपर्यंत ओळख तिला समजली होती. अगं जया, पाहुणे आलेत बरं का? वसंतदादा असं म्हणताच पडदा बाजूला करून एक लठ्ठ स्त्री बाहेर आली. केस विस्कटलेले, चेहरा घामाने डबडबलेला, खांद्यावर नॅपकिन, कळकट मळकट मॅक्सी घातलेला. अरे आलात का तुम्ही? बसा ना. अहो टेबल फॅन लावा ना, तिने नवऱ्याला ऑर्डर दिली. ते दोघे कॉटवर बसले. पाणी आणते आम्ही, असं म्हणत ती आत गेली. तेवढ्यात वसुधाने खोली न्याहाळून घेतली. अगदी छोटीशीच खोली, सामानच भरलेलं. भिंत कुठे ती दिसतच नव्हती. एका भिंतीला देव्हारा, वरती वडील आजोबा पणजोबांचे फोटो लावलेले. दुसऱ्या भिंतीला एक शोकेस, मधोमध टीव्ही, तिसऱ्या भिंतीला कपाट, चौथ्या भिंतीला कॉट. जया पाणी घेऊन बाहेर आली. कसा झाला प्रवास? खांद्यावरच्या नॅपकिनने घाम पुसत तिने विचारलं. चांगला झाला वहिनी, आदिनाथ उत्साहाने म्हणाला. वसुधाने मात्र पाणी घटाघटा पिऊन घेतलं. तुम्ही फ्रेश व्हा, कपडे वगैरे बदलून घ्या, मग जेवण वाढते मी. ये ग वसुधा, तुला आमचं घर दाखवते. ती असं बोलताच वसुधाला मनातल्या मनात हसूच आलं. तुम्ही काय दाखवणार? त्या आधीच सगळं घर पाहिलंय मी, ती म्हणाली. पण मनातल्या मनात. वसुधा त्यांच्या मागे किचनमध्ये गेली. जेमतेम एक माणूस उभा राहील एवढीच जागा. त्या किचनमध्ये काय बघायचं तिला कळेच ना. शेवटी मग जया म्हणाली, शहरातली घरं अशीच लहान असतात. आम्ही नुकतंच हे घर विकत घेतलंय, पण तुम्ही भाड्याने घेतलं तर या घराचं 8,000 रुपये भाडं द्यावं लागेल. टॉयलेट बाथरूम आतमध्ये आहे ना म्हणून. वसुधाने मान डोलावली. बाथरूम कुठे आहे? कपडे बदलायचे होते, ती म्हणाली. आत येतानाच वसुधाने बॅगेमधून घरी घालायचे कपडे हातात घेतले होते. ती पटकन फ्रेश झाली. बाथरूममध्येच कपडे बदलून बाहेर आली. आदिनाथने पण तसंच केलं. मग सगळे जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर मात्र वसुधा स्वतःहून कामाला लागली. वहिनी, भांडी असू देत, करते मी. अगं कशाला? जया उगीच खोटं खोटं बोलली. पण मग ती म्हणाली, भांडी बेसिनमध्येच घास. हां. संध्याकाळ झाल्यानंतर वसंता
आदिनाथला घेऊन बाजारात गेला. अरे आदी, मला ना जरा इलेक्ट्रिकच्या दुकानात काम आहे. तू एक काम करतोस का? ही बही सामानाची लिस्ट आहे. थोड्या भाज्या, फळं, अंडी वगैरे घेऊन तू घरी हो. मी येतो मागून. त्याच्या हातात पिशवी देऊन वसंता निघून गेला. 700 रुपये खर्च झाले. अजून हातात नोकरी नाही आणि पहिल्याच दिवशी एवढा भुर्दंड. काय करावं आदिनाथला कळेच ना. दुसऱ्या दिवशी त्याने नोकरीसाठी इथे तिथे अप्लाय करायला सुरुवात केली. ओळख ना पाळख, हफ्ता ना वसुली. नोकरी कुठे मिळायची? एकीकडे अप्लाय करायला गेला. तिथल्या वॉचमनशी ओळख झाली. साहेब, माझा एक मित्र तुमच्या नोकरीचं पाहिल, असं म्हणून त्याने मित्राची ओळख करून दिली. आदिनाथला आनंद झाला. एका कंपनीत डेटा भरायचं काम आहे. महिन्याला 10,000 रुपये मिळतील. पण त्यासाठी आधी 5,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागेल. आता आदिनाथकडे पर्याय नव्हता. त्याने 5,000 रुपये दिले. पण त्यानंतर तो मित्रही कुठे भेटला नाही आणि त्या वॉचमनने सुद्धा हात उचलले. सज्जन माणसांच्या रूपात चोराचं दर्शन घडलं होतं. तो अगदी हवालदिल झाला होता. आठवडा उलटून गेला. वसंताची बायको वसुधाकडून सगळी कामं करून घ्यायची. वसंता वर खर्च आदिनाथकडून वसूल करायचा. 1,000 रुपयामधले 12,000 तर असेच संपले. शहरात पैशाचं मोल नसतं आणि पैशालाही मोल नसतं हे मात्र त्यांना आता पटलं होतं. निराश होऊन तो देवळाच्या पायरीपाशी बसला होता. काहीतरी गोंधळ झाला म्हणून पुढे झाला. कुणीतरी म्हातारी बाई चक्कर येऊन पडली. आजूबाजूची मंडळी फक्त पाहत होती. आदिनाथ पुढे झाला. अहो, यांना डॉक्टरकडे घेऊन जायला हवं, असं म्हणून सगळ्यांकडे पाहू लागला. पण पुढे कोणीच येईना. मग कुणाच्या तरी मदतीने त्यानेच रिक्षा मागवली. त्या बाईंना हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याला तरी हॉस्पिटल कुठे माहीत होतं, तेही त्याने रिक्षावाल्यालाच विचारलं. बाईंवर उपचार झाले. त्यांना शुद्ध आली. तेव्हा त्यांनी आदिनाथचा नाव पत्ता विचारून घेतलं. माझं घर इथून जवळच आहे, माझ्या घरी येतोस का, असं म्हटलं. उपचार घेतल्यानंतर त्यांना जरा बरं वाटत होतं. आदिनाथने त्यांना घरी सोडायचं ठरवलं. घरी गेल्यानंतर मात्र त्यांनी चहा पाणी दिलं. काय करतोस असं विचारलं. सध्या मी नोकरीच्या शोधात आहे. ते कळल्यावर माझा मुलगा ड्रायव्हर शोधतोय. तुला ड्रायव्हिंग येतं का, त्यांनी विचारलं. आदिनाथने होकार दिला आणि शेवटी मग त्याला त्याच्या कर्माने एक बरी नोकरी मिळाली. त्याने लगेचच वसंताचं घर सोडलं. 4 लोकांना विचारून भाड्याची एक छोटी खोली मिळवली आणि आपल्या संसाराला सुरुवात केली. महिना काढणं तसं कठीणच होतं. कधी दूध पाव, चहा बिस्किट असं खाऊन कसा बसा महिना रेटला. महिन्याअखेरीस जेव्हा पगार हातात पडला तेव्हा त्याला बरं वाटलं. त्यानंतर मात्र सगळं बरं चाललं होतं. साहेबांना सोडून एकदा घरी येत असताना त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या निखिलशी त्याची गाठ भेट झाली आणि त्यानंतर मात्र त्याचं आयुष्य 360 अंशाने बदलून गेलं. निखिलने आदिनाथला कंपनीत येताना बऱ्याचदा आता पाहिलं होतं. त्याची तोंड ओळख होतीच. हा एवढा शिकलेला असून ड्रायव्हरचं काम करतो. म्हणून तो म्हणाला, तू एवढा शिकलेला आहेस, ड्रायव्हरचं काय काम करतोस? मी तुला चांगली नोकरी मिळवून देतो. पण त्याआधी तुला स्वतःची पर्सनॅलिटी बदलावी लागेल. स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतील. मार्केटिंग क्षेत्रात उतरायचं असेल ना तर पैसाच पैसा आहे, पण मेहनत खूप करावी लागेल. त्याने मग अशी आमिषं दाखवली की आदिनाथ त्याच्या भूलथापांना बळी पडला. माझे एक साहेब आहेत, त्यांना काही महत्त्वाची पार्सल पोचती करायची. प्रत्येक खेपेला 500 रुपये मिळतील. काम तसं सोपं होतं. इथल्या साहेबांना सोडून आल्यानंतर गाडी तशी त्याच्या हातात होती. 10-15 मिनिटं इथे तिथे गेली तर काही बिघडणार नव्हतं. त्याने चटकन पार्सल साहेबांच्या हातात दिलं. 500 रुपये मिळवले. मग 2-4 वेळेस निखिल सांगेल तशीच पार्सल इथे तिथे पोचवायला घेतली. नेमकी कसली पार्सल्स आहेत हे आदिनाथला कळत नव्हतं. निखिलला विचारल्यावर तोही उडवाउडवीची उत्तरं देत राहिला. पण त्याने काय फरक पडणार होता? यायचे तेवढे पैसे घरात येत होते. तरी वसुधा म्हणायची, अहो, ही वरची कमाई कुठून आणता? चुकीच्या पद्धतीने काही करायला जाऊ नका. शहरात आपण नवीन आहोत, उगीच अडकले जाऊ.
मी जे काही करतोय ना ते आपल्या संसारासाठीच करतोय. एवढं कळत नाही तुला? उलट तू माझं कौतुक केलं पाहिजेस. एवढ्या कमी वेळात आपण एवढी प्रगती केली, हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना, तो म्हणाला. असं म्हणून त्याने तिला गप्प बसवलं. पण जर ते पैसे चुकीच्या मार्गाने घरात येत असतील तर मला नकोयत ते पैसे. आपल्याकडून कोणतंही पाप घडता कामा नये. कोणत्याही पापाचं भागीदार व्हायचं नाही मला, ती म्हणाली. तसा तो भडकला. काही चुकीच्या मार्गाने जात नाहीये मी, कष्ट करून कमावतोय, तो म्हणाल्यावर ती शांत झाली. कामाच्या निमित्ताने निखिलचं त्याचं घरी येणं जाणं वाढू लागलं. वसुधाशी तो फार फ्रीली बोलायचा. आदिनाथला त्याची कधी हरकत वाटली नाही, पण वसुधाला मात्र ते आवडायचं नाही. निखिल त्याच्याशी गोड गोड बोलत राहिला. एक दिवस त्याला बारमध्ये नेलं. भरपूर दारू पाजली आणि मग त्याचं त्याला व्यसन लागलं. रोज रात्री आदिनाथ दारू पिऊन घरी येऊ लागला. डान्स बारमध्ये जाणं सुरू झालं. नशीब एवढंच की ते डान्स बार पुरतीच सीमित राहिलं. भलत्याच कोणत्या वळणावर गेलं नाही. आता वसुधाला त्याच्या वागण्याचा त्रास होऊ लागला. सासरकडची माहेरकडची मंडळी जेव्हा फोन करत तेव्हा ती नवऱ्याची बाजू सांभाळून घेई, पण तिला या सगळ्या गोष्टीचा आता वीट आला होता. अलीकडे तिला सुद्धा उलटी मळमळ होऊ लागली होती. आपण प्रेग्नंट आहोत की काय अशी शंका आली, म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. तिच्याकडे गुड न्यूज असल्याचं कळलं. आनंदाची गोष्ट तिला आदिनाथला सांगायची होती. निदान ते ऐकून तरी त्याचं दारूचं व्यसन कमी होईल असं तिला वाटलं होतं. पण त्या रात्री आदिनाथ जास्तच दारू पिऊन आला. वसुधाने त्याला काही गोष्टी समजवायचा प्रयत्न केला, पण तो भडकला. भांडण पेटलं. रात्र तशीच गेली. दुसऱ्या दिवशी तिने सरळ बॅग भरली. त्याने अडवायचा प्रयत्न केला. हे पहा, आता अडवू नका. बाळावर कोणत्याही प्रकारचे वाईट संस्कार झालेले मला सहन नाही होणार. ती असं म्हणताच सुरुवातीला त्याने समजवायचा प्रयत्न केला, पण ती ऐकतच नाही पाहून मग त्याने तिच्यावर घाणेरडे आरोप केले. हे बाळ माझं नाहीच आहे, म्हणून तुला इथून जायचंय. हे बाळ निखिलचं आहे, तो तुझ्यासाठी इथे येत होता. हे मला कळत नव्हतं का? असं म्हणून त्याने सगळं तिच्यावरच ढकलून दिलं. तिचा संताप झाला. त्याला तसंच ढकलून ती घराबाहेर पडली. हातातल्या बांगड्या विकल्या, पैसे घेतले आणि तिने घर गाठलं. ती सरळ तिच्या माहेरीच निघून गेली. आपलं बिंग फुटेल की काय अशी आदिनाथला भीती वाटत होती. आता तो व्यसनाच्या आहारी गेला होता. तिथून बाहेर येणं त्याला कठीण वाटत होतं. निखिल जे काम सांगत होता तो ते करत होता. वर कमाई भरपूर वाढत चालली होती. पण एक दिवस निखिल कुणाशी तरी फोनवर बोलताना त्याने ऐकलं. त्याचं बोलणं थोडं संशयास्पद वाटलं. आदिनाथला डाऊट आला. त्याने पार्सल उघडून पाहिलं. त्यात ड्रग्ज होते. आदिनाथ खूप घाबरला. निखिलशी जाऊन भांडला, पण निखिलने उलट त्यालाच ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या असल्या केसमध्ये काय शिक्षा होते ते माहिती आहे ना? तो आदिनाथला घाबरवू लागला. निखिलकडे मग आदिनाथ गयावया करू लागला. निखिल पोलिसांची धमकी देत राहिला. एका नाक्यावर सगळ्या गाड्यांची पोलीस झडती घेत होते. निखिलची गाडी थोडी मागे होती. तो खूप घाबरला. त्याने गाडी जरा बाजूला घेतली. ते छोटंसं पार्सल कुणाचं लक्ष नाही पाहून त्याने दूर भिरकावून दिलं आणि वाट मिळेल त्या दिशेने तो वेड्यासारखा धावत सुटला. त्यानंतर त्याने मुंबई सोडली. कुठेतरी पेनच्या बाजूला तो आला. अतिशय घाबरला होता. पोलीस आपल्याच मागावर आहेत असं त्याला वाटत राहिलं. पुढे त्या गाडीचं काय झालं, निखिलचं काय झालं, त्याला काही जाणून घ्यायचं नव्हतं. मोबाईल, सिम कार्ड त्याने सगळं फेकून दिलं. आपल्याच हाताने आपण आपल्या आयुष्याची माती करून घेतली आहे हे लक्षात आलं. देवळात बसून देवासमोर तो माफी मागत राहिला. रात्र झाली तेव्हाही तो देवळात तसाच बसून होता. तेव्हा मात्र गुरुजींना जरा आश्चर्य वाटलं. त्यांनी चौकशी केली. माझं कुणीच नाही असं सांगून तो रडू लागला. गुरुजींनी मग त्याला आपल्या घरी आणलं. गुरुजींनी आणि अरुंधती माने त्याला स्वीकारलं, त्याच्या चुकांसहित. या एवढ्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या होत्या. काय रे, आणखीन एक भाकरी देऊ का?
अरुंधती माने विचारलं तसा तो भानावर आला. नको मा, पुरे झालं, माझं जेवण झालं. आवरा आवर करून मी अंगणात बसलोय, तुम्ही सुद्धा बाहेर या. त्याने मग बाहेर सतरंजी अंथरली आणि थंडगार वारा घेत तो तसाच शांत बसून राहिला. पण आता त्याची गोष्ट मागे पडली होती. त्याला आता गुरुजी आणि अरुंधती माची गोष्ट ऐकायची होती. गुरुजी आणि अरुंधती मा कामं आटपून बाहेर आले. आज त्यांचा सुद्धा भूतकाळ उलगडणार होता. सांगायला दुःख, खेद आणि लाज वाटली पाहिजे अशीच गोष्ट आहे आमची. पण ती लपवून उगाच चांगुलपणाचा मुखवटा वापरायचा नाही आम्हाला. तशी ही गोष्ट गावात कुणालाच माहीत नाही. सांगायची कधी गरजच पडली नाही. आम्ही गावात आलो तेव्हा देवळाची साफसफाई करायला राहिलो. तिथले गुरुजी भले माणूस होते. त्यांनी आम्हाला ठेवून घेतलं. साफसफाई करता करता मी त्यांना मदत करू लागलो. अरुंधती त्यांच्या पत्नीच्या हाताखाली कामं शिकली आणि मग एक दिवस या मंदिराचा कारभार आमच्या हाती सोपवून ते दोघेही या जगातून निघून गेले. पण आम्ही इथे कसे आलो, त्या आधीचा आमचा प्रवास काय होता, तो तेवढा काळ मात्र अगदी काळा कुट्टा आहे. ती भळभळती जखम घेऊन आम्ही अजूनही जगतोय आणि आज तीच तुझ्यासमोर उलगडणार आहोत. गुरुजींचं बोलणं ऐकून आदिनाथ अगदी ताठ होऊन बसला. 30-35 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तारापूर नावाच्या एका छोट्या गावात आम्ही राहत होतो. आई वडील नव्हते, लहानपणीच गेलेले. मोठ्या भावाने वडिलांसारखा सांभाळ केला. आईची माया दिली. भावाचं लग्न झालं. वहिनी घरात आली. तिने सुद्धा मातृभावाने मला प्रेम दिलं. चांगले संस्कार करायचा प्रयत्न केला. शिक्षणात मला रस नव्हता. घरचं दुकान होतं. मी दुकानावर येऊन बसावं असं भावाला वाटायचं. सुरुवातीला मी तसं केलं, पण नंतर कंटाळा येऊ लागला. दादाला कधी कामं असली की तो गल्ला माझ्यावर सोपवून जायचा. मी मात्र त्यातले पैसे चोरायचो. दादाच्या ते लक्षात आलं. त्याने माझी चोरी कधी उघडकीला आणली नाही, पण आडून आडून समजावलं. मला समजायचं, पण मला पैसा सोप्या मार्गाने यायला हवा होता. फार कष्ट नको होते. मित्रांबरोबर मजा करायची होती. तशातच मित्राच्या एका बहिणीशी माझी ओळख झाली, तीच अरुंधती. आम्हाला लग्न करायचं होतं. लग्नानंतर हा सुधारेल अशा अपेक्षेने दादा वहिनीने लग्न लावून दिलं. पण मुलगा काहीच कमवत नाही, शिकलेला नाही, म्हणून अरुंधतीच्या घरून मात्र विरोध होता. आम्ही पळून जाऊन लग्न केलं. अरुंधतीच्या घरच्यांनी तिच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. पण दादा वहिनीने आम्हाला कधीच अंतर दिलं नाही. दादाला एक मुलगा होता. तो कॉलेजला होता. आमच्या लग्नानंतर मलाही 2 मुलं झाली. आता घरात पैसा कमी पडू लागला. मुलांचं शिक्षण होतं. माझ्या स्वतःकडे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे कुठेही नोकरी करणं, व्यवसाय करणं माझ्याच्याने शक्य होत नव्हतं. त्यात मला कामाचा आळस होता. वरचेवर मी चोरी करू लागलो आणि एक दिवस घरातले दागिने चोरले. घरातले म्हणजे वहिनीचे. त्या दिवशी मात्र दादा खूप चिडला. त्याने घरातून बाहेर काढलं. खूप अपमान वाटला. बायकोला मुलांना घेऊन मी बाहेर पडलो. रात्र कशी तरी काढली. सकाळी मग दादालाच दया आली. त्याने मला हुडकून काढलं. समजावलं. पुन्हा असं करू नकोस असं सांगितलं. नाईलाजाने मीही तयार झालो. पण मनात मात्र द्वेषाच्या बीजाचं आता वटवृक्ष झालं होतं. कसंही करून दादाचा बदला घ्यायचा, दुकान आणि घर आपल्या ताब्यात मिळवायचं असे विचार माझ्या मनात येऊ लागले. एक दिवस दुसऱ्या तालुक्याच्या गावी जात असताना मी त्याच्या ब्रेक ऑइलच्या पाईपमध्ये फॉल्ट निर्माण केला. त्याचा अपघात झाला. तो गेला नाही, पण अंथरुणाला मात्र खिळला. तो आता कायमच्याच अंथरुणावर राहणार हा धक्का वहिनीला सहन झाला नाही. ती खचत गेली. तिने हे जग सोडलं. दादाची सेवा करायला कुणी उरलं नाही. मुलगा कशीबशी सेवा करायचा. त्या दरम्यान आम्ही सुद्धा वेगळं झालो. घर दुकान फसवून माझ्या नावावर करून घेतलं. एक दिवस घर सोडा अशी दादाला नोटीस आल्यावर त्याला धक्का बसला आणि त्याच रात्री तो गेला.
माझ्या पुतण्याला मोठा आघात बसला. हे सगळं कारस्थान मी केलं हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. त्याने बिचाऱ्याने कुठलेही पुरावे शोधले नाहीत. माझ्या विरुद्ध काही बोलला नाही. मीही साळसूतपणे काही घडलंच नाही या आविर्भावात त्याला भेटायला गेलो. पण जाताना मात्र एक वाक्य तो बोलून गेला. खरं तर आपलं कर्म आपल्याकडे फिरून येतं हे वाक्य ऐकताना भीती नाही, आनंद वाटला पाहिजे. तुझी कर्मही तुझ्याकडे परत फिरून येतीलच. तो त्याच्या मामाकडे निघून गेला. पुढे शिकला, मोठा झाला. आता तर तो परदेशात असतो. आणि त्यानंतर त्याने म्हटल्याप्रमाणे खरोखरच आमची कर्म आमच्याकडे फिरून आली. शाळेतून येताना आमच्या दोन्ही मुलांना ट्रकने चिरडलं. आयुष्याच्या घटना कोणत्याही असो, प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट वेगळी असो, पण मूळ तत्व एकच. भूत, वर्तमान आणि भविष्य त्याला बांधून ठेवणारी कर्मगती. ती बुमरँग सारखी आपल्याकडे परत येतच असते. आदिनाथ शॉक बसल्यासारखा ऐकत होता. आपल्यासमोर बसलेले गुरुजी यांचा भूतकाळ एवढा भयानक असू शकेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. अरुंधतीने बोलायला सुरुवात केली. यांच्या प्रत्येक पापात मी सहभागी होते. कितीतरी वेळा वहिनींना त्रास द्यायला, त्यांच्या विरुद्ध कट रचायला माझे हात कचरले नाहीत. माझ्या पुतण्याचा मी दुस्वास केला. एकमेकांच्या पापात आम्ही सहभागी झालो. तू मला वात्सल्य मूर्ती म्हणतोस ना? आज माझ्या बोलण्याने त्या मूर्तीवर घणानाती आघात झाले असतील, नाही का? नाही रे आदिनाथ, मी वात्सल्य मूर्ती नाही. मी उलट दुष्टपणाचा पुतळाच होते. मुलं गेल्यानंतर आम्ही खचलो. आमचा व्यवसाय बंद झाला आणि मग लोकांचा आमच्यावरचा भरवसा उडाला. हे चोर आहेत असं समजून लोकांनी आम्हाला गावाबाहेर काढलं आणि मग आम्ही इथे या देवळात येऊन राहिलो. आपल्याकडून एवढे मोठे गुन्हे घडले आहेत, ही भळभळती जखम अजूनही मनात घेऊन फिरतोच आहे. परमेश्वराकडे प्रार्थना करतो, केलेल्या कोणत्याही चुकीबद्दल आम्हाला क्षमा करू नकोस. त्याची जरूर शिक्षा दे. शिक्षेशिवाय क्षमेला अर्थ नाही. शिक्षेने देह निर्मल होतो आणि क्षमेमुळे मन. परमेश्वराने किंवा निसर्गाने शिक्षा द्यायच्या आधीच भोग सोडून त्यागाची शिक्षा आपण आपलीच घ्यावी, म्हणजे मग त्या शिक्षेचा तेवढा त्रास होत नाही. इथे आलो, देवळात राहिलो. गुरुजींची शाळा होती. अरे शाळा कसली, 4 भिंती नुसत्या. पण इथे येणाऱ्या मुलांना ते शिकवत. ही मुलं तरी कोण? गुन्हेगार आईवडिलांची रस्त्यावर सोडलेली मुलं. कुणाच्या वडिलांनी दारू पिऊन कुणाचा खून केलेला म्हणून तुरुंगात पडलेले, कुणाची आई वेश्या व्यवसाय करणारी, अशी निराधार अनाथ आश्रमातली मुलं. ती मुलं इथे शिकायला येतात. त्या गुरुजींनी शाळा चालू केली. प्रयत्नाने आम्ही ती वाढवली. मुलं मायेने येतात. आम्ही त्यांना प्रेम देतो. आता ही मुलंच आमचं जीवन आहे, असं म्हणून अरुंधती थांबल्या. हो अरुमा, गुरुजींनी आणलेली ती फळं, प्रसाद तू त्या मुलांसाठी काढून ठेवतेस. त्यांना किती प्रेम देतेस. कोण उपाशी असेल तर जेवण वाढतेस. प्रसंगी स्वतःच उपाशी राहून त्यांना भात खायला देतेस. गावातली लोक म्हणतात ना, गुरुजी आणि अरुंधती मा आहेत म्हणून ही मुलं जगतायत. आदिनाथ म्हणाला. नाही नाही रे, तसं काही नाही. उलट ही मुलं आम्हाला जगवतायत. नाहीतर पापाच्या भट्टीत, पश्चातापाच्या आगीत आम्ही कधीच जळून खाक झालो असतो. तसंही मरेपर्यंत जगणं भागच असतं. म्हणूनच ते रोज चांगल्या पद्धतीने जगावं एवढं तरी या आयुष्याकडून शिकलोय आम्ही. अरुंधती म्हणाल्या. त्याच्या पाठीवर हात ठेवत मग गुरुजी म्हणाले. लक्षात ठेव आदिनाथ, माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो. येताना गेल्या जन्माची पुण्य घेऊन येतो आणि जाताना या जन्माची पुण्य बरोबर घेऊन जातो. पुढच्या जन्माची शिदोरी म्हणून. वाल्याने पाप केलं ते आपल्या घरातल्यांसाठी, बायका मुलांसाठी, पण त्या पापाचे भागीदार व्हायला कोणी तयार नव्हतं. आपल्या पापात कुणालाच भागीदार करून घेता येत नाही. ही गोष्ट जेवढी खरी, तसंच प्रत्येकाला वाल्याचा वाल्मिकी बनता येत नाही, ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे. आयुष्यात बदलण्याआधी चुका स्वीकारणं महत्वाचं असतं.
आपण स्वतःच्या पापकर्मांना स्वीकारतो आणि तिथेच खऱ्या बदलाची सुरुवात होते. वाल्याच्या पापाला जसं कोणी वाली नव्हतं, तसं त्याच्या पुण्याचंही श्रेय कुणालाच कधी घेता आलं नाही. आज वाल्याचा वाल्मिकी झाला, त्याने इतिहास घडवला, पण त्याच्या बायका मुलांचं काय झालं हे कुठे कुणाला माहिती आहे? कारण स्वतःला बदलणारेच इतिहास घडवतात आणि बदलणाऱ्यांचाच इतिहास लिहिला जातो. बेटा, तूही स्वतःच्या पापांची जबाबदारी घे. स्वतःला बदल, खऱ्या प्रायश्चित्ताला सामोरं जा. गुरुजी म्हणाले. खरं प्रायश्चित्त ते कोणतं असेल गुरुजी? आदिनाथने भीत विचारलं. सोपं आहे बेटा, कर्माची दिशा फक्त बदलायची. आजपर्यंत जी पापकर्म केलीस ती स्वतःच्या सुखासाठी, भोगासाठी, आणि आता जी पुण्यकर्म करशील ती त्यागासाठी, इतरांच्या सुखासाठी कर. आजपर्यंत स्वतःसाठी जगत होतास, आता दुसऱ्यांसाठी जग. तेव्हाच खऱ्या अर्थाने जगणं समजेल तुला. पण आधी आपल्या चुकांची जबाबदारी घे. जाऊन वसुधाची, घरातल्यांची माफी माग आणि मग पुन्हा नव्याने सुरुवात कर. तुमचा संसार सुखी होऊ देत अशी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करीनच. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहेत. जा, उद्याच वसुधाकडे जा, तिची माफी माग. जड अंतकरणाने मग दुसऱ्या दिवशीच आदिनाथ घरी परतला. वसुधासमोर हात जोडून उभा राहिला. त्याच्या डोळ्यातला पश्चाताप कदाचित तिला जाणवला असावा. बंद खोलीत नवरा बायकोमध्ये कितीतरी वेळा संवाद झाला आणि मग त्याला माफ करायचा तिने निश्चय केला. पण तिची एक अट होती. आपण परत जाऊ, गुरुजी आणि अरुमाकडे परत जाऊ. ज्यांनी तुम्हाला बदललं, तुमच्यातलं माणूसपण जागं केलं, तिथे परत जाऊ. आपलं आयुष्य त्या निरागस दुर्दैवी मुलांसाठी ज्यांनी वेचायचं ठरवलंय, देवतुल्य त्या दोघांना मला भेटायचंय. पुढचं आयुष्य त्यांच्या सहवासात घालवायचंय. त्यांच्या सहवासात माझं बाळ वाढलं पाहिजे. वसुधाच्या बोलण्याने तोही भारावला. जणू पाप आज पुण्याला भेटलं आणि तेही पुण्यवान होऊन गेलं असं काहीसं झालं होतं. मनातला वाल्मिकी जागायला कधी कधी कित्येक जन्म देखील पुरत नाही आणि कधी कधी एक क्षणही पुरून उरतो. वसुधेची अट त्याच्यासाठी अट थोडीच होती, उलट त्याच्या मनातली ती इच्छाच होती. मग सगळे पाश तोडून पुन्हा एकदा घरातल्यांचा निरोप घेऊन त्याने घर सोडलं. पण यावेळेस भोगासाठी नाही, त्यागासाठी. अशाच एका संध्याकाळी अरुमा अंगण सारवत बसल्या होत्या. गुरुजी घरट्यात परतणाऱ्या पक्ष्यांना पाहत अंगणात बसले होते आणि तेवढ्यातच त्यांच्या घरट्यात त्यांना हवेसे असलेले 2 पक्षी आले, आदिनाथ आणि वसुधा. अरुमा आणि गुरुजी एकदम उभेच राहिले. वसुधा चटकन पुढे झाली, त्या दोघांना नमस्कार केला. अरुमाने तिला अगदी घट्ट धरलं. अरे आदिनाथ, तिला अशा परिस्थितीत इथे का घेऊन आलास? इथे कसलीच सोय नाही, तिची गैरसोय होईल इथे. गुरुजी म्हणाले. काय करू गुरुजी, तिला तुमच्या दर्शनाचे, सहवासाचे डोहाळे लागलेत. मी तरी काय करणार? आदिनाथ असं म्हणताच अरुमा हसल्या. तसं असेल तर मग तिची सगळी काळजी मी घेईन. तिच्या पोटातल्या या आपल्या बाळाला प्राणापलीकडे जपेन. त्या म्हणाल्या, गुरुजी, तुमचा आसरा हवाय. घर सोडून कायमचं इथेच राहायला आलोय. तुमच्या सोबतीने इथेच राहायचंय. तुम्ही जे करताय तेच करायचंय. तुमचा वारसा पुढे न्यायचाय. या मुलांसाठी, या 4 भिंतीच्या शाळेसाठी. आई वडिलांच्या कृष्णकृत्याची सावली या मुलांवर पडायला नको. आई वडिलांच्या पापाचं ग्रहण त्यांच्या आयुष्याला लागायला नको. ही मुलं तेजस्वी सूर्यासारखे लखलखून निघाले पाहिजेत. म्हणूनच मी झटणार आहे गुरुजी. माझ्यातल्या वाल्मिकीला मी जागा केलाय, पण मुळात कुणी वाल्यात जन्मालाच येऊ नये म्हणून माझ्या परीने मी धडपड करणार आहे. जे संस्कार तुम्ही दिलेत तेच या मुलांना मला द्यायचे आहेत. मी एकटाच नाही, आम्ही दोघं. आम्हाला तुमच्या छत्रछायेखाली राहू देत, तुमच्या आणि अरुमाच्या. माझ्यातला वाल्मिकी तुम्ही जागवला, असाच माझ्यामुळे कुणाचा तरी वाल्मिकी जागेल. बुद्धीतला तो वाल्मिकी जागायला आधी मनातला वाल्या तर मेला पाहिजे ना. बस
आजपासून तेच काम करायचंय. ज्या आपल्यातल्या वाल्मिकीपणाची जाणीव माझ्या मीला होईल, तत्क्षणी षड्रिपूंचा वाल्या सुद्धा आपोआप गळून पडेल. इतिहासातला वाल्मिकी फक्त गोष्टीत उरायला नकोय. तो आपल्या मनात जगायला हवा, आत्ताही आणि नंतरही. त्याचं बोलणं ऐकून गुरुजी हसले. फाटकातून धावत पळत येणाऱ्या मुलांना ते पाहत राहिले. सूर्यास्ताच्या त्या संधी काळात त्या निरपराध, निष्पाप, अनाथ मुलांमधलं वाल्मिकीपण त्यांना आता अगदी स्पष्ट दिसू लागलं होतं.